जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कुणी तुणी काढेल कुणी तू हसत राहा तू वळू नको नको पर तू माहेरी कुजबुज होईल कधी ठेवू नको अडी उलट बोलू नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची तू फक्त असायच माझ्या कंपनीत. हो डेझिग्नेशन काय असेल माझं? माझ्या सहचारीचा. माझी अर्धांगिनी बनून मला पूर्णत्वाला पोचण्याचं सौभाग्य देखील ज्यांनी माझी लाईफ पार्टनर होती. आइए जरा पकड़ा बाबा चहाला चहाला इंदू वहिनींच्या हातचा चहा दे ना. हा देते हे घ्या. गणपतीची तयारी करून दमला असाल ना म्हणून गरम गरम चहा. दोघे भेटले असतील ना आता?
श्रीने विचारलं असेल तिला. हा, तो नाही विचारणार. फोन करून विचारूया त्याला. नको बेबी नको. लावून विचारूया ना कुठे आहेत वगैरे. अगं त्याला थोडा मोकळा वेळ द्या ग. आणि आपण फक्त श्रीला विचारूया की तू तिला विचारलंस का, पाच आणि लगेच फोन ठेवूया. नको म्हंटल ना, ऐकणार नाहीत का माझं. ए, सगळ्यांनी नको बोलूया. आई, प्रत्येकीने एक एक प्रश्न विचारू. अगं हो ना, प्लीज करूया ना फोन, म्हणजे आपल्या सगळ्यांनाच बरं वाटेल. तुम्हाला काय करायचं ते करा, घाला गोंधळ. ही पाणीपुरी ना बेस्ट असते, सगळ्यात मस्त. भारी. हा, हॅलो. श्री कुठे आहेस तू? अगं मी पाणीपुरी खातोय. पाणीपुरी खातोयस? पाणीपुरी पाणीपुरी दे 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 दे. घे, घे. हॅलो श्री, चांगल्या हॉटेलात खातोयस ना पाणीपुरी? हो. इकडे जा, इकडे जा. हा, जा, जा. हॅलो श्री, ऐक ते हॉटेल स्वच्छ आहे ना? हो, एकदम स्वच्छ आहे. हा, बघू बघू. प्लेट मीच धुवून घेतल्यात ना? हो, म्हणजे काय? हा, हा, दे दे दे. हे बघ, पाणीपुरीचं पाणी मिनरल वॉटरनी बनवलंय ना? हो, अगदी अगदी. हा. घे. हॅलो श्री, त्या पुऱ्या चांगल्या तेलात तळलेल्या आहेत का बघ. आणि हे बघ, तो मसाला असतो ना, तो झाकून ठेवलाय ना व्यवस्थित? हो, एकदम. हा. दे, दे. त्या पाणीपुरीवाल्याच्या हातात ग्लव्स आहेत ना? हो. हा, दे दे. हॅलो श्री, आणि ऐक, आई ऐक, मी ना तुला नंतर फोन करतो. काय झालं? कट केला. बघितलं, प्रत्येकीने एक एक प्रश्नच विचारला की नाही? हो, पण सगळ्यात महत्वाचं जे विचारायचं होतं ते विचारायचंच राहिलं. इंदुबाईंनी का नाही विचारलं? का नाही विचारलं? तू का नाही विचारलंस? विसरलो. इतका वेळ झाला श्री का नाही करत आहे फोन? सगळ्यात महत्वाचं जे विचारायचं होतं ते तर विचारायचंच राहिलं. विचारायचं राहिलं. जे शरयूने केलंय ते सगळं चेक करून घ्या नीट. पंच, हा? इतक्या माळा पुरे ना? हो हो, जास्त जरा बटबटीत दिसेल नाही? हा. सरू जरा तेल आणतेस का? हो, आणलंच. हा. घे. वहिनी, हा? वहिनी, तिकडे माळ्यावर अहो किती पाट आहेत, कुठला काढायचा त्यातला, छोटा की मोठा? छोटा काढायचा. छोटा पुरेल? छोटा हो. काढायचा. छोटा काढायचा. ओके, आणते. अगं ए, काय झालं आता? मोदकासाठी नारळ आणलेस का? नारळ मी आणायचे होते. अगं असं काय करतेस? मगाशी नारळ काढून ठेवलेस की बाजूला? हो 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 हो, आणले आणले, वेगळे काढून ठेवलेत मी, विसरले, सॉरी. ए, तिला नका ओरडू. काही म्हणा, मोदक खायचे तर शरूच्या हातचे. हो, खरंच हा सरू, तू मस्त मोदक करतेस. काय ग, झाली का सगळी तयारी? हो झाली. हो, आई बघा ना, लाइटिंग मी केलंय. वा,
छान दिवे लावले सो. सरयू गंमत केली ग मी. छान केलंय सो लाइटिंग. गणराया माझ्या श्रीच्या चेहऱ्यावर आनंद घेऊन आलाय. नेहमीच आपल्या घरात गणपती काही ना काहीतरी सुख घेऊनच येतो. हो आई, माझाही असाच अनुभव आहे. माझं लग्न झालं ना, त्याच्यानंतर पहिल्याच गणपतीला मी आई होणार असल्याची चाहूल लागली होती मला. हे फार मनापासून सेवा करायचे गणपतीची. खूप श्रद्धा होती त्यांची गणपतीवर, पण डोळस श्रद्धा. कधी कर्मकांड केली नाहीत त्यांनी. म्हणायचे श्रद्धा मनात असावी लागते. कर्मकांड करून देव भेटत नाही कधी, तो आत शोधावा लागतो. खूप मानायचे ते गणपतीला. म्हणूनच मंदिर बांधलं मी. आपल्या मनातली कैफियत हक्कानं मांडावी असा घरातला वडीलधारा वाटतो गणपती मला. उद्या तो येतोय. त्याच्या नुसत्या चाहुलीनच श्रीच्या मार्गातली सगळी विघ्न दूर झालेली आहेत. आता त्याचा संसार सुखाचा होवो. नंतर मी काही मागणार नाही गणपतीकडे. आई, सगळं तुमच्या मनासारखं होणार. बरं चला आवरा आता. श्री यायची वेळ झालीये. आणि हो, तो आल्यानंतर उगाच त्याला प्रश्न विचारत बसू नका. तो सांगायचं तेव्हा सांगेल. जानू, अगं काय वेडबीड लागलाय की काय तुला? का ग, काय झालं? तू पहिल्याच दिवशी हे प्रसादाचं कशाला अंगावर घेतलंस? त्याने काय होतंय? तेवढीच आपल्याकडनं सेवा देवाची. साजूक तूप, रवा, गॅस सगळं स्वस्त आहे का? बघ, देवाला सुद्धा हिशोब दाखवती. देवानं दिलं असतं ना मुबलक, तर नसता केला हिशोब. इथे संसारच करंटा दिलेलं आहे. देवाला पण कळतं ते. आणि देव काही तुम्हाला म्हणत नाही मला साजूक तुपातला शिरा द्या म्हणून. आपले अंथरूण बघून पाय पसरायला हवेत. आई तू प्लीज असं नको ग बोलूस. आणि मी आता शिरा करते म्हणून आपण आहोत, त्यापेक्षा जास्त गरीब नाही होणार आहोत. तायडा, हे घे काजू. 50ला एवढे झाले. ठेवतोस? अरे फेकतोस काय? झाली का रे पूजेची तयारी? चालली आहे ग. अरे काय शोधतोयस काय तू? अरे यार, माझ्या वस्तूला का हात लावता तुम्ही? पण काय शोधतोयस काय? अगं पेन ड्राईव्ह माझा इथेच होता, बघितलास का तू? मग सापडत नाही तेच बरं आहे. हे हसते का तायडा? माहिती असेल तर दे ना. मला माहितीये. अरे मग दे ना. हे काठीवर दे. ती धडामधुडून फिल्मी गाणी देवासमोर नाही वाजवायची. नाही वाजवणार. मग कशाला हवाय तुला? अगं मित्राला हवाय, त्याच्या पीसी वर दे ना प्लीज. दे ग. काय यार तायडा, दे. लोकांना त्रास होईल अशा मोठ्या आवाजात प्लीज गाणी वाजवू नका. सगळ्यांना उत्सवाचा आनंद लुटू द्या. हो का बाई, दे. घे. शिरा कर.
जान्हवी, अनिल रावांकडे 5 दिवसांचा गणपती येतो. नाही, त्यांनी सांगितलंय तुम्ही सगळ्यांनी या गणपतीच्या दर्शनाला. श्री, झालं बाळा तुझं? श्री, श्री, अरे श्री, काय झालं? लक्ष कुठे आहे तुझं? एकच प्रश्न 3-3दा विचारला मी तुला. काय झालं? काय नाही. हा, हे बघ, विसरले असते. हे खाली पूजेची तयारी झालीये, तुला खाली बोलावलंय सगळ्यांनी. चल. आलो ना मी, तयार होतो आणि आलो, लगेच येतो. अरे किती वेळ लागेल बघ तुला अजून तयार व्हायला? काही तयारी झालेली नाहीये तुझी. 5 मिनिटात तयार होतो आणि आलो. श्री, तुझे केस ओले आहेत म्हणून खाली जाऊन सांगू? ये बाई नको, आलो. मग चल लवकर चल. आलो. श्री, विचारलंस तिला? सांग ना प्लीज, मला सांग. मी शपथ कुणाला नाही सांगणार. हो. अय्या हो. काय म्हणाली? रडायला लागली. ऐक बिचारी. श्री, एवढं काय विचारलंस तू तिला की ती एकदम रडायलाच लागली? अगं, मी बाकी काही नाही विचारलं. मी फक्त एवढंच म्हणालो की माझी अर्धांगिनी होशील का. श्री, अर्धांगिनी. आई ग, किती गोड ना. आणि बघ, तू असं विचारल्यावरती रडायला लागली. हा रे, रडणार रे. म्हणजे असं एकदम एखाद्या मुलाने विचारलं तर रडू नाही का येणार? कुठल्याही बाईला रडू येईल. आणि त्यातून जर हा प्रश्न असं आपलं प्रेम असलेल्या माणसाने विचारला ना, मग तर येईलच रडायला. प्रेमात असं होतं. हा श्री, प्रेमात असंच होतं. श्री, आता ना तिला कधीही त्रास नाही द्यायचा, अजिबात रडवायचं नाही. खूप काळजी घे तिची. आणि तिला ना एकटीला नको सोडून जाऊस कधी. सतत तिच्या बरोबर राहा. म्हणजे ना श्री, तिला तू कधीच अंतर नको देऊस. हा, आठवण येते. माझं ना असं का होतं मला कळत नाही. म्हणजे एरवी सगळ्या गोष्टी मी बरोबर विसरते आणि बरोबर सणासुदीच्या दिवसात ह्यांची आठवण कशी येते कोणास ठाऊक. आणि ह्यांना गोड किती आवडतं ना. मग आईंनी पानात माझ्या काही गोड वाढलं ना तर घास घशाखाली उतरत नाही माझ्या. मला असं वाटतं की ह्यांनी खाल्लं असेल की काय की. श्री, आता आईंनी ह्यांना माफ करायला हवं की नको? खरं सांग. मी बोलतो आजीशी. नको श्री, त्यांचं ते मायलेक काय ते बघून घेतील. आपण नको पडूया त्या. म्हणतात ना उगाच हट म्हणता ब्रह्महत्या व्हायची. आई त्यांचा काय तो निर्णय घेऊ दे. तू आटप लवकर. चल, हे केस पुसून घे, लवकर तयार हो आणि खाली चल. हो, 5 मिनिटात आलो. मी छान दिसतीये ना? गोड दिसतेस. झालं, लवकर आलो. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः
स्वस्ति न सार्षवरिष्ठनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु ओम यशस्करं बलवन्तं मरुत्वं तमेव राजाधिपतिर्बभुव संकीर्णनागाश्वतरणं सुमङ्गल्यौ सततं दीर्घमायुः